वंचित बहुजन महिला आघाडी विरार वसई या शहराच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित या विभागातील पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, खास करून ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित झाला त्या आपल्या गीताताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया। मला माहिती आहे की आपल्या सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचे आहेत। ज्या लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत जिवंत देखावा आपल्या सगळ्यांसमोर सादर केला त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मला या गोष्टीची कल्पना आहे, आपल्या सगळ्यांच्या बुद्धीला जेव्हा विचार करण्याची वेळ येते तेव्हा तो प्रसंग ती वेळ आपल्याला कंटाळवाणी वाटते। पण आज महाराष्ट्रामध्ये छावा नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चरित्र, त्यांचं कार्य लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे। आपल्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आज आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहोत। हे अभिवादन करत असताना आमच्या बोलण्याच्या पाठीमागचा एक फार महत्त्वाचा उद्देश आहे। एक तर आपल्याला जे टीव्ही चॅनल्सवर दाखवलं जातं, न्यूज चॅनल्सवर दाखवलं जातं, तेवढ्याच गोष्टी आपल्याला सत्य वाटतात आणि आपल्या सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की 8 दिवसापूर्वी कुंभमेळ्यामध्ये हजारो भाविकांचा, हिंदू धर्मावर आस्था असणाऱ्या लोकांचा अक्षरशः गुदमरून चेंगराचेंगरीमध्ये शेकडो माणसांचा मृत्यू झाला। दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर मृत्यू झाला। या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं, पण याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक मावळा संतोष देशमुख यांचा 7 ते 8 लोकांनी अत्यंत फिल्मी स्टाईल पद्धतीनं लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करून आपल्या एका मावळ्याचा महाराष्ट्रामध्ये प्रचंड निर्घुण पद्धतीनं खून करण्यात आला आणि या खुनाच्या आरोपामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमधल्या एका कॅबिनेट मंत्र्याचं थेटपणे नाव घेण्यात येतं। आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये काय संकल्पना असतात। मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्या देशात खूप राजे झालेले आहेत। एक मार्तंड वर्मा नावाचा राजा झाला, असेही नालायक राजे झालेले आहेत की ज्या मार्तंड वर्माने महिलांना ब्रेस्ट टॅक्स लावला होता। जर महिलांना छाती झाकायची असेल तर पैसे भरावे लागत होते। महिलांना ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा टॅक्स लावणारा एक नीच राजा आपल्या देशामध्ये झाला मार्तंड वर्मा। मी आपल्याला मुद्दाम नाव सांगितलं, आपल्या देशामध्ये पेशव्यांचे राजे झाले। बाळाजी बाजीराव झाला, पेशवा पहिला झाला, पेशवा दुसरा झाला। ज्या पेशव्यांनी या देशातल्या करोडो लोकांना जमिनीवर थुंकायची सुद्धा मनाई केली होती, या देशातल्या करोडो लोकांची सावली सुद्धा विटाळ मांडली होती, अशा प्रकारचे नीच पेशवे सुद्धा या महाराष्ट्रात जन्मले। त्या पेशव्यांची कोणी जयंती करत नाही, जयंती शिवाजी महाराजांचीच होते। त्या शिवाजी महाराजांची जयंती का होते आपल्या सगळ्यांना हेही सांगणं गरजेचं आहे की एक जुनागड नावाचा गुजरातमध्ये एक राजा होता, रसूल खान नावाचा राजा।
गावाच्या राजाचं कुत्र्यांवर जास्त प्रेम होतं. 800 कुत्रे त्यानं पाळले होते. किती कुत्रे? 800 कुत्रे. आणि 800 कुत्रे सांभाळायला 800 माणसं. तो आपल्याच कुत्र्यांचे लग्न लावायचा आणि ज्या दिवशी कुत्र्यांचं लग्न असायचं तो दिवस तो हॉलिडे घोषित करायचा. असा पण राजा आम्ही पाहिलाय. महावीर खान, रसूल खान. तुम्ही सगळ्यांनी, मला माहिती नाही, अनेक लोक घेत असतात रात्री. त्या घेणाऱ्या लोकांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये पटियाला पॅक म्हणून प्रसिद्ध आहे. कोणता पॅक? पटियाला. या पटियालाचा पण एक राजा झाला भूपेंद्र सिंग. हा भूपेंद्र सिंग कशासाठी प्रसिद्ध होता? 365 बायका होत्या. आता याचा कोण आदर्श घेणार? 365 बायकांचा सुद्धा एक राजा झाला भूपेंद्र सिंग. आणि आपल्या देशामध्ये अलवर मध्ये एक राजा झाला, राजा जयसिंग. या राजा जयसिंग जेव्हा हा लंडनला गेला, लंडन मध्ये त्यानं रॉल्स रॉईस नावाची जी गाडी आहे, रॉल्स रॉईस, या रॉल्स रॉईस कंपनीच्या पुढे जाऊन थांबला. त्या रॉल्स रॉईस कंपनीच्या चौकीदारानं राजा जयसिंगला धक्के मारून त्या कंपनीच्या बाहेर हाकललं. हा अलवर राजस्थान मधला राजा झाला जयसिंग. त्याला स्वतःचा इतका अपमान झाल्यासारखं वाटलं की जयसिंग जेव्हा भारतामध्ये वापस आला तेव्हा त्यानं रॉल्स रॉईस कंपनीच्या शेकडो गाड्या विकत घेतल्या आणि सगळ्या गाड्या अलवर शहरातला कचरा उचलायच्या कामाला लावल्या. असा पण एक राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला. मी आपल्या सगळ्यांना हे यासाठी सांगत आहे की आपल्या देशातले शेकडो हजारो नुसत्या बायांच्या आणि पैशांच्या नादामध्ये हजारो पिढ्या बर्बाद करणारे अनेक राजे झाले. पण या राजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण आठवण करत आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातल्या करोडो लोकांना, ज्यांची सावली सुद्धा इथल्या ब्राह्मणवाद्यांना चालत नव्हती, त्यांच्या हातामध्ये तलवार देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. मी जास्त इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही. आत्ताच आमच्या इथल्या प्रभाऱ्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. इथं आल्यानंतर अनेक लोकांना वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी याच्यातला बरेच लोकांना फरक कळत नाही. ते काही लोक म्हणतात ते एकच आहे. आता भाई ठाकूरला तुम्ही पाडलं सगळ्यांनी भयानक. त्यामुळे आता पाडलेल्या माणसावर मला काही बोलायची इच्छा नाही. भाई ठाकूरला फार भाई झाल्यासारखं वाटत